नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दैफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. याआधी कार्यक्रमात आपण सेक्स आणि त्या संदर्भातले जे महत्त्वाचे भाग आहेत त्याविषयी शास्त्रोक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मग त्यात योगा, म्युझिक, झुंबा, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवरती सरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध पण अगदी सोप्या आणि सहज भाषेमध्ये मार्गदर्शन केले. आजही अशाच एका महत्त्वपूर्ण विषयावरती आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. तो विषय कोणता आहे मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी डॉक्टर विजय दैफळे यांच्याबद्दल जाणून घेऊया एका छोट्या एव्हीच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे एक प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचे क्लिनिक हे औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे तसंच नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा आहेत. डॉक्टर नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनारसाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. डॉक्टरांविषयी आपण जाणून घेतलं. आता आज आपण चर्चा करणार आहोत 50 नंतरचं सेक्स लाईफ या विषयावरती आणि आज त्याकरता डॉक्टर विजय दैफळे पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत. आपण सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत आहे. नमस्कार. 50 नंतरचं लैंगिक आयुष्य हे खूप महत्त्वाचं आहे आणि या महत्त्वाच्या विषयावर गेल्या अनेक भागांपासून आपण सविस्तर चर्चा करतोय. या व्यासपीठाचा आत्ता खऱ्या अर्थानं उपयोग काय आहे, या व्यासपीठाचं महत्त्व काय आहे हे अधोरेखित करणारी एक घटना सरांच्या ठाणे सेंटरवर या आठवड्यामध्ये झाली आहे. ती सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी सांगणार आहे. सरांच्या ठाणे सेंटरवरती एक व्यक्ती आली होती. या व्यक्तीचं वय साधारणतः 50-52 वर्ष होतं. बऱ्यापैकी सेटल असलेली, सरकारी नोकरी करणारी अशी ही व्यक्ती. गेल्या 2 आठवड्यामध्ये आपण स्त्रियांच्या बाह्य अंगाला येणारा ढिलेपणा यावर बोललेलो होतो. त्याची कारणं, त्यावरचे उपाय हे आपल्याला सरांनी सविस्तर सांगितले होते. आपली ही चर्चा ऐकून हे सद्गृहस्थ आले होते आणि त्यांनी सरांचे आणि साम टीव्हीचे मनापासून आभार मानले. कारण ते म्हणाले, आम्हा नवरा बायकोमध्ये याच कारणामुळे एक प्रकारचा दुरावा निर्माण झाला होता. आम्ही काही त्यामुळे भांडत वगैरे नव्हतो किंवा बाकी काही विचित्र निर्णय आम्ही घेतले नव्हते, पण आमच्यात दुरावा कायम आला होता. आम्ही एकमेकांसोबत फार बोलत नव्हतो, पण तुमचा कार्यक्रम पाहिला आणि आशेचा एक किरण दिसला आणि आज तुमचा सल्ला घ्यायला आलोय आणि पुढच्या वेळी मी माझ्या पत्नीला घेऊन तुमच्याकडे येणार आहे आणि तुम्ही कृपया आम्हाला योग्य असे उपचार करून द्या, जेणेकरून आमच्यामधले संबंध पुन्हा पूर्ववत होतील. आता हा खरं तर आपल्या चर्चेचा इम्पॅक्ट म्हणता येईल किंवा आपली ही चर्चा, सरांचे उपचार, सरांचं मार्गदर्शन प्रेक्षक किती जाणीवपूर्वक पाहतात, ऐकतात आणि अगदी विश्वासानं त्यांना येऊन भेटतात. त्या पाठीमागे एक विश्वास असतो की हो, आता सर म्हणतात ना, तर आपण आपल्या या समस्येतून बाहेर पडणार आहोत. तर एक छान असा इम्पॅक्ट आणि त्यासाठी आपण सरांचं खरं तर अभिनंदन करूया की त्यांच्या अभ्यासाचा, मार्गदर्शनाचा आज जनजागृतीसाठी खऱ्या अर्थानं उपयोग होतोय. दुसरीकडे आज आपल्याला सर जे मार्गदर्शन करणार आहेत त्यात ज्या ओ शॉट थेरपीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्याचबद्दल ती जी ओ शॉट थेरपी आहे, स्त्रियांची जी स्पॉट नावाचा जो एक भाग असतो स्त्रियांच्या शरीरामध्ये, त्यासाठी या ओ शॉट थेरपीचा काय फायदा होतो हे आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. सविस्तर सर याच्यावरती बोलणार आहेत. पण सर, पुन्हा एकदा तुमचं खरं तर मनापासून अभिनंदन की ज्या व्यासपीठाची निर्मिती आपण केलेली होती त्या व्यासपीठाचा आज खऱ्या अर्थानं फायदा झालेला आहे आणि त्याची निर्मिती केलेली आहे आपण. त्यामुळे तुमचं अभिनंदन. जनजागृती होते आणि व्हायला लागलेली आहे. खरं तर या सगळ्या संदर्भात मी सरांशी बोलणार आहेत. सरांचं मत आपण जाणून घेणार आहोत. पण तुम्हाला जर काही लैंगिक समस्या भेडसावत असतील तर थेट तुम्ही सरांना जाऊन भेटू शकता, त्यांचं कन्सल्टेशन घेऊ शकता. सरांची जी महाराष्ट्रातली वेगवेगळ्या ठिकाणी असणारी क्लिनिक आहेत, मग त्यात औरंगाबाद आहे, पुणे आहे, नेरूळ आहे, दादर आहे, ठाणे, कल्याण, नाशिक अशा सेंटर्सवर जसे इतर अनेक जण नियमित येतात, सरांचा सल्ला घेतात, तसं तुम्ही सुद्धा करू शकता आणि आपल्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. 50 नंतरचं लैंगिक आयुष्य या विषयावर या कार्यक्रमात आमच्यासोबत तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. तुमच्या समस्या, अडचणी सरांना थेट विचारू शकता. त्याकरता आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022, हा मुंबईचा STD कोड आहे आणि आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 69302444.
चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत. जसं मी आता म्हटलं बरोबर की एक जनजागृतीचं व्यासपीठ निर्माण व्हावं म्हणून खरं तर आपण 5-5.5 वर्षांपूर्वी या व्यासपीठाची निर्मिती केली. आपल्याला तेव्हा कल्पना होती की आपल्याला वेळ लागेल, लोकांपर्यंत पोहोचावं लागेल, लोकांना सहभागी करून घ्यावं लागेल. पण आज खऱ्या अर्थाने ते चित्र दिसतंय, लोक येत आहेत, फायदा होतोय. तर काय सांगता येईल? खरं तर आता एवढा वेळ मी घेतल्यानंतर प्रेक्षक वाट बघतायत, त्यामुळे त्यांचे फोन आधी घेऊया आणि मग तुमचं उत्तर आपण घेऊ. नक्की. प्रियांका जी आहे त्यांचा प्रश्न आहे. प्रियांकाजी, विचारा काय प्रश्न आहे तुमचा? प्रियांका, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो हॅलो, मला वाटतं त्यांचा आवाज तोपर्यंत तुम्ही नक्कीच. सर्वप्रथम मी आपले हे जगभरातील दर्शक जे आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो. हे बघा, आमचं व्यासपीठ हे उभं केलं करताना खूप विचार डोक्यात होते, पण जो रिस्पॉन्स घेऊन तुम्ही येताय, म्हणजे हा मंच तुमचा आहे. आम्ही ते नेहमीच बसतोय. तुम्हाला वाटेल रोज रोज आपण तेच जेवण करतो, तेच झोपायला जातो, पण कंटाळा येतो का? नाही. हा कंटाळा याचा विषय का नाही, कारण हा सुखी जीवनाचा मंत्र आहे. तो लाईफ टाईम तेवढ ठेवायचा आहे. कालचंच उदाहरण ठाण्याचं, म्हणजे खूप आनंद झाला हो. बऱ्याचदा अशा गोष्टी नेहमी निगेटिव्ह ऐकून कंटाळा आला होता की मी डायव्हर्सच घेणार, मी हे करतो ते करतो. पण ह्या एका नवरोबाने येऊन माझ्या पत्नीसाठी त्यांच्या वॉशॉट थेरपीची माहिती विचारली आणि अपॉइंटमेंट घेऊन पुढच्या वेळेला ते त्यांना घेऊन येत आहेत. नक्कीच. कॉल यायला सुरुवात झाली, पुन्हा घेऊया. संध्या उबाळे आहेत जामखेडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला संध्या, काय समस्या आहे आपली? नमस्ते सर. नमस्कार, बोला. नमस्कार. स्त्रियांना जर गर्भाशयामध्ये गाठ झाली असेल तर गाठीमुळे काही लैंगिक समस्या येऊ शकते की नाही, याबद्दल सांगा सर. बर, व्हेरी गुड. खूप महत्वाचा प्रश्न. संध्याजींचं मनापासून अभिनंदन. खरंच काय होतं तुम्हाला सांगतो. जेनॅटो युरिनरी सिस्टीम या पूर्ण भागामध्ये हे बघा, निसर्गाने बनवतात जेनॅटल युरिनरी एकत्र केलेलं आहे. ब्लिडिंग झाली, लघवीतून येते का गर्भाशयातून येते, फरक कळत नाही. बरेचदा आग होणे, त्या ठिकाणी इरिटेशन होणे, ब्लिडिंग होणे, स्त्राव होणे असं असेल तर अशा पोझिशनमध्ये संबंध करता येत नाहीत. अशा गाठीचं इन्व्हेस्टिगेशन करून कारण काय ते पाहून सोनोग्राफी करून गरज पडल्यास एंडोस्कोपीद्वारे, हिस्टेस्कोपीद्वारे त्याला काढता येतं. पण फार मोठी असेल तर बऱ्याचदा युट्रसही काढावं लागतं. तज्ज्ञांना भेटून मग यावर डिसिजन घेता येईल, त्यांना काळजी करायची गरज नाही. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. प्रियांका यांचा कॉल जो मगाशी कट झाला होता तो पुन्हा एकदा आलाय. प्रियांका जयस्वाल आपल्याशी बोलतायत. बोला प्रियांका, काय समस्या आहे आपली? हॅलो, नमस्ते सर. नमस्कार, बोला. बोला. सर, स्त्रियांनी गुटखा खाल्ल्याने मासिक पाळीवर काही परिणाम होतो का, आणि प्रेग्नन्सी राहण्यासाठी काही अडचण येते का, तर त्याबद्दल माहिती सांगा. वा, त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक. खरंच आपण नेहमीच वागतो जे काय सवय ते माणसाला आहेत, पण आता बदललेलं आहे. आता खांद्याला खांदा लावून सगळंच कार्य करताना मग हे कार्य कशाला मागं सोडायचं? नक्कीच. बरेचदा कॉलेजेसमध्ये पाहतो, मी गर्दीमध्ये पाहतो, इतकं प्रमाण जास्त आहे ह्या गुटखा खाल्ल्याने. त्यामध्ये काय असतं या गुटख्यामध्ये? टोबॅको, नायट्रिक ऑक्साईड, निकोटीन जे आपण कडे असतं, आणि सायनाईड अशा प्रकारचे पदार्थ काय करतात, अंडे येण्याचं प्रमाण कमी करतात आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी स्पर्म देखील वीक होतात आणि आपोआपच या ठिकाणी प्रेग्नन्सी राहण्यासाठी आणि नक्कीच त्यांना या गुटख्यामुळे वंध्यत्व येतं. हळूहळू बंद केल्यानंतर ते नॉर्मल होतं. पुढचा कॉल घेऊया. हरकत. वैशाली आहेत मुंबईवरून, त्यांचा प्रश्न आहे. वैशाली, बोला, काय समस्या आहे आपली? सर नमस्कार. नमस्कार, बोला. तर मला म्हणजे की प्रेग्नन्सीमध्ये स्विमिंग करता येते का, व ते कधी करण्यात आहे, आणि त्यामुळे डिलिव्हरी होण्यासाठी काही फायदा होतो का, त्याबद्दल मला थोडी माहिती हवी. म्हणजे किती महिन्यापर्यंत आपण करू शकतो. अच्छा, बेसिक प्रश्न. प्रेग्नन्सी राहिला आता हलायचं नाही, डुलायचं नाही, वजन उचलायचं नाही असं नसतं. अहो, निसर्गाने एवढं स्ट्रॉंग केलं आहे. तुम्हाला काही गोष्टी वगळल्या जातात जे कॉन्ट्राइंडिकेटेड असतात. ब्लिडिंग असेल, बर्ड ऑब्स्टेटिक हिस्ट्री असेल तर करायचं नाही, पण अदरवाईज तुम्ही शेवटपर्यंत तुम्ही काम करू शकता. आणि त्यातल्या स्विमिंग, त्याला ते एवढं भितात पाण्यामध्ये पडल्यानंतर काय होईल, ॲबॉर्शन काही झालं तर. उलट स्विमिंग एक अशी एक्झरसाईज आहे ज्यामध्ये पाण्यामध्ये बॉडी ही तरंगत राहते, पॅरलल राहते. कसल्याही प्रकारचा प्रेग्नन्सीमध्ये बाळाला धक्का लागत नाही. फक्त जंप किंवा सूळ मारायची नसते, फ्लोटिंग करू शकता, कारण बॉडी पॅरल राहते. त्यामुळे कसल्याही प्रकारचा स्ट्रेचिंग येत नाही. बाकी मुवमेंट एकसारखी होत असल्यामुळं काय होतं, त्या ठिकाणी पेल्विक फ्लोअर हा स्ट्रॉंग होतो. प्रश्न ते काय विचारतायत, डिलिव्हरीसाठी काही फायदा होतो का? आता फार पोट मोठं झालं, आता माझी डिलिव्हरी होणारच नाही, खालनं घाबरून जायची गरज नाही.
कारण निसर्गाने ती लवचिकता एवढी फास्ट दिलेली आहे आणि त्यात तुम्ही स्विमिंग केलं तर ही लवचिकता अतिशय चांगली होते. फ्लोअर त्या ठिकाणी ओपन होतो. नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी ह्याचा अतिशय चांगला फायदा होत असतो. तर आता हे विचारतात की आता कितव्या महिन्यापर्यंत करावं. रुटीनली हे बघा काय असतं, फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये थोडंसं मळमळ होणं, वॉमिटिंग होणं त्या पिरियडमध्ये आपण करू नये. पण जेव्हा हळूहळू जसं त्यांचं प्रेग्नन्सीचा पिरियड हा 4थ्या-5व्या महिन्यात जातो, शेवटपर्यंत तुम्ही 7व्या-8व्यापर्यंत तुम्ही करू शकता, पण मार्गदर्शनाखाली. आणि त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं सांगेन की अशा प्रकारच्या नैसर्गिक ॲक्टिव्हिटीमुळं तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये जी फ्लेक्झिबिलिटी येते, पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग होतो, त्यामुळं नक्कीच डिलिव्हरीसाठी फायदा होतो. त्यामुळे असं कुठलं कॉन्ट्राइंडिकेशन नाही, पण तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच ह्या गोष्टी केल्या केव्हाही चांगलं. नक्कीच. मी आता सुरुवातीला इंट्रोडक्शन म्हटलं की जी ओ शॉर्ट थेरपी आहे त्याचा फायदा हा स्त्रियांच्या जी स्पॉट करता होतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, जी स्पॉट बद्दल बरीचशी माहिती नसते, त्यामुळे ओ शॉर्ट थेरपीचा फायदा कसा होतो कळणार काय. पण मुळात याच्याबद्दल पण थोडंसं सांगा आणि ओ शॉर्ट थेरपी बद्दल पण थोडंसं. नक्कीच. हे बघा, या ठिकाणी फक्त त्या ठिकाणचा फ्लोअर टायटनिंग करण्यासाठीच नाही, तर त्याचं सेन्सेशन, संवेदना, ऑर्गॅझम आणि एन्जॉयमेंट मिळण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे ओ शॉर्ट थेरपी कामाला येते. नक्कीच. मी याच्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहे. चालेल, पण फोन येतोय. राजेश पवार आहेत नवी मुंबईतून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला राजेश, काय समस्या आहे तुमची? सर, माझी अशी समस्या आहे की एक अंडाशय माझं निकामी झालेलं आहे, एक राहिलेलं आहे. ओके. तर ते शुक्राणूवरती त्याचा काय परिणाम पडतो? अच्छा. आणि वय काय तुमचं? सर 32. लग्न झालेलं आहे? हो. मुलं मुली आहेत तुम्हाला? नाही. बरं. सेक्सवर काही परिणाम आहे का त्याचा? तुम्हाला काही कमजोरी, शीघ्रपतन, लहान लिंग वाटतं काही? हो वाटतं. ठीक आहे, सांगूया ना. पहिली गोष्ट एक महत्त्वाचं सांगतो, बऱ्याचदा काही कारणामुळे कंजेनायटल अनडिसेंडेड टेस्टिसमुळे एक ॲट्रॉपिक टेस्टिस असते, पण त्याचं वर्क कॉम्पेन्सेट केलेलं असताना दुसरी टेस्टिस काम करते. त्यामुळं एक टेस्टिस देखील दोन्हीसारखं काम करते. पण केव्हा ही दुसरी नॉर्मल असेल, आता काय म्हणतायत मूल नाही आणखी झालेलं, म्हणजे कुठंतरी त्या ठिकाणी काही इतर प्रकारचा काही त्यामध्ये प्रॉब्लेम आहे का, स्पर्म प्रोडक्शन ओके होतं का, त्यासाठी सिमेन ॲनालिसिस करायला लागेल, हार्मोनल टेस्ट करायला लागतील. आणि त्याचबरोबर ज्या अर्थी हे म्हणतायत की त्यांना कमजोरी आहे, शीघ्रपतन आहे किंवा आणखी काही लैंगिक समस्या असेल, तर ना एकच सांगेन, तज्ज्ञांना भेटल्यानंतर त्याचं सोनोग्राफी वगैरे केल्यानंतर आपल्याला निदान कळेल. अतिशय चांगल्या प्रकारचे मेडिसिन्स आहेत आणि अशा सिंगल टेस्टिसला अजिबात घाबरायचं नाही. बऱ्याचदा प्रशांती सांगतो, काही पार्टनरला दोन्ही इक्वल भरलेले सॅक पाहिजे असतात. पेनाईल इम्प्लांटसारखं टेस्ट्युक्युलर इम्प्लांट देखील सिलिकॉनचं अवेलेबल असतं, तेही करू शकतो. ह्याला मूलही होऊ शकतं. आणि अशा सिंगल टेस्टिसला टेन्शन घ्यायचं नाही, काही काळजी करायची गरज नाही. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. सुवर्णा आहेत मुंबईवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सुवर्णा, काय समस्या आहे आपली? सर, मला मिस्टरांबद्दल विचारायचं होतं. बोला. त्यांचं वय 53 आहे. सर, त्यांचं पटकन म्हणजे असं हे होतं, म्हणजे ते पटकन टिकत नाही, 1-2 सेकंड पण टिकत नाही सर. म्हणजे संबंध करताना ते जास्त वेळ करू शकत नाहीत? नाही, 1-2 मिनिट पण नाही सर. हे किती दिवसापासून होतं असं? सर, तसं तर माझ्या लग्नाला 15 वर्ष झाली. मी सुरुवातीला लक्ष नाही दिलं, पण आता एकदमच म्हणजे कंट्रोल बाहेर होतंय. बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्हाला सांगू, याचं उत्तर देतो. पहा, ह्या व्यासपीठाचं खरं आज म्हणता येईल चीज झालं. एवढं ओपनली पुढं येऊन बाबा, बऱ्याचदा प्रत्येक माणूस काय, तुम्ही एकटाच शर्यतीमध्ये पळतो, एकटा पळाला की तो हरला का जिंकला कोणाला कळणार आहे. या ठिकाणी पार्टनरला हे का 15 वर्षापासून पीडित आहेत ह्या. आता एकच सांगेन, ह्याला तुम्ही घाबरू नका. पहिल्यांदा ॲक्सेप्ट करा की मी त्या ठिकाणी कमजोर आहे आणि ह्याच काही लाजायचं नाही. बीपीला लागतो का, डायबिटीसला लागतो का, चष्मे लावल्यावर लागतो का, आपण नाही ना. तज्ज्ञांकडे आल्यानंतर सोनोग्राफी किंवा डॉपलर करून समजा गरज असेल तर, नाहीतर त्यामध्ये काय काय कॉज आहे, सायकोजेनिक, न्यूरोजेनिक, वास्कोलोजेनिक, कार्पोरल किंवा बऱ्याचदा इकॉनॉमिक किंवा बाकी काही कंडिशनल रिफ्लेक्स आहेत का पाहायचं. हार्मोनल ट्रीटमेंट आहेत, सप्लाय वाढवणारी, त्याचा ड्युरेशन वाढवणारी, सेंट्रली ॲक्टिंग, लोकली ॲक्टिंग अशी खूप मेडिसिन आहेत. गरज पडलं तर पी शॉर्ट थेरपीने देखील ह्याला चांगलं करता येतं. नक्कीच तुम्ही घाबरू नका. त्यांना जवळच्या सेंटरला घेऊन या. चेकअप केल्यानंतर, ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांचा टायमिंग 15 ते 20 मिनटापर्यंत जाईल. आणि हे का आवश्यक असतं, हे काही कुणी असं करायची गरज नाही, कारण की यामध्ये तुम्हाला हे निसर्गाची देण आहे आणि ही मेंटेन ठेवणं, लॉंगेव्हिटी ठेवलं,
ऑर्गॅझम चांगलं झालं, तुमचं मानसिक अवस्था ही चांगली राहते. यांचं खरंच धन्यवाद. नक्कीच. मी जसं आता तुम्हाला एक फोन येतोय, आपण घेऊया. घेऊया. नाही, ते अमोल जे आहेत ते घ्या. महत्वाचं. घ्या. अमोल जे आहेत त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला अमोल, काय समस्या आहे आपली? अमोल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? हो सर. बोला, विचारा, प्रश्न विचारा. ऍक्च्युली मला सर म्हणजे ड्युरिंग कपुलेशन म्हणजे संबंध करताना हो सर ऐकतोय मी. हां, सांगा. ऍक्च्युली मला संबंध करताना मी म्हणजे 1-2 मिनिटातच लीक म्हणजे संपून जातो आणि मेसेजचा मग त्रास चालू होतो. थोडा वेळ. मग काय त्रास चालू होतो? तर म्हणजे संबंध करत असताना लगेच म्हणजे लगेच लीक होते सगळं. मग त्यामुळे पार्टनरला चिडचिडेपणा किंवा अनसॅटिस्फॅक्शन असं वाटतं, बरोबर आहे? हो. बरं, सांगूया तुम्हाला. परत मी सांगतो एक छोट्या वाक्यामध्ये. शीघ्रपतन किंवा प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे काय? हा आजार नसून लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. तुमचं टायमिंग हे 15 ते 20 मिनटं परफॉर्मन्स झालाच पाहिजे, कारण त्याशिवाय समोरचा पार्टनर सॅटिस्फाय होत नाही. पुरुषांमध्ये विरेस्खलन झाल्यानंतर जसं फिलिंग त्या ठिकाणी हार्मोन शांततेचे तुम्हाला रिलॅक्सेशन वाटतं, तसं जोपर्यंत फिमेल्समध्ये पेल्विक फ्लोअर कॉन्टॅक्ट होणार नाही, ऑर्गॅझम होणार नाही, तोपर्यंत ते सॅटिस्फाय होत नाहीत. बऱ्याचदा तुम्हाला सांगू, एक स्टडी झालेली आहे. प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा शीघ्रपतनामुळे 30% स्त्रियांमध्ये डायव्होर्सचं प्रमाण आढळलेलं आहे. ही जागतिक लेवलची स्टडी आहे. तर हे जे व्यासपीठ केलेलं आहे, हे जे मोटिवेशन आहे, हा विषय पुढे आणलेला आहे. मित्रांनो, अजिबात घाबरू नका, लाजू देखील नका. त्या ठिकाणी या अतिशय चांगल्या ट्रीटमेंट त्या ठिकाणी आहेत. वय वाढेल तसं हार्मोन कमी होणं, त्याचा घसारा होणं, त्याची झीज होणं, हे सगळं काही नॉर्मल आहे. आणि हा आजार नसतो, एक सप्लिमेंट आहे, ज्यामुळे की तुम्हाला हा टायमिंग वाढवता येईल. तुम्ही सॅटिस्फाय व्हाल, तुमचा पार्टनर देखील सॅटिस्फाय होईल. काही काळजी करायची गरज नाही. पण तज्ज्ञांना दाखवलं तर नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. हरकत. पुण्यावरून जयवंत आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला जयवंत, काय समस्या आहे आपली? हा, हॅलो. बोला. हा सर, मला पण प्रश्न आहे की जे टाकलेलं लिंक असतं ना, टाकलेल्या लिंक मध्ये नॉर्मल कसं करायचं? आता नॉर्मल कसं करायचं म्हणजे क्रिया कशी करायची विचारताय का काय? नॉर्मल कसं करायचं? हां, नाही, ते नॉर्मल म्हणजे कसं हे आणायचं? बरं, म्हणजे इरेक्शन झालेलं आहे बाबा, त्याला शांत कसं करायचं, बरोबर आहे? बरोबर, राईट. सांगतो मी तुम्हाला. यंग एजमध्ये हार्मोन्स चेंज होणे, हे बघा, पहाटेच्या वेळेमध्ये नॉर्मली इरेक्शन होतात, हे नॉर्मल आहे. फ्लो वाढलेला असतो, सप्लाय वाढलेला असतो. अशा वेळेला बऱ्याचदा हस्तमैथून हा पर्याय ते निवडतात, पण हा योग्य नाही. बऱ्याचदा काही लुब्रिकंट आहेत, त्यासोबत केलं तर ॲक्सेप्टेबल आहे, पण थोडं मनाचं डायव्हर्शन करणे, बऱ्याचदा समजा म्युझिकमध्ये आहे, कामात आहे, मन रमवणे, आणि जेव्हा केव्हा तुमचं मॅरेज होईल तेव्हा त्या ॲक्टिव्हिटी केल्यानंतर त्याला असं काही नॉर्मल करायला वेगळे काही एफर्ट्स घ्यायची गरजच नाही. बरोबर आहे. चालेल, खूप छान असं मार्गदर्शन पुन्हा एकदा आजच्या एपिसोडच्या निमित्तानं आपल्याला सर करतायत. मला पुन्हा एकदा या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की व्यासपीठाचा खऱ्या अर्थानं वापर आता सुरू झालेला आहे. कारण का तर तुमच्या सगळ्यांचा मिळालेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद. आता ज्या ताईंनी आपल्याला फोन केला, म्हणजे स्त्रियांना सुद्धा आता पुढे येऊन स्वतःला ज्या काही समस्या आहेत, जोपर्यंत जसं सर नेहमी म्हणत असतात की आपल्याला जसे इतर आजार होतात, डायबिटीज असेल, BP असेल, इतर ज्या गोष्टी होतात, तसं जेवढं नॉर्मली आपण या आजारांकडे बघतो, तेवढ्याच नॉर्मली आपण आपल्या लैंगिक समस्यांकडे बघायला शिकलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपल्याकडे हे आपण एक ॲक्सेप्टन्स येईल, तेव्हा आपण खऱ्या अर्थानं ते आपल्याला आजार होतोय हा ॲक्सेप्ट करू आणि तज्ज्ञांपर्यंत जाऊ की सांगा सर मला हा आजार आहे, तर त्याच्यावरती मी आता काय उपचार घेऊ. तोपर्यंत आपल्याला ते कळणार नाही. आणि म्हणून या व्यासपीठाचा हा खऱ्या अर्थानं उपयोग आहे आणि तो इम्पॅक्ट आता सुरू झालेला आहे. ब्रेकची वेळ होते, पण ब्रेक नंतर सर नेहमीप्रमाणे पुन्हा एक आज महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहेत, बोलणार आहेत. आणि तो विषय आहे व्हॅक्यूम इरेक्शन डिव्हाइसबद्दल आपण बोलतोय. 2-3 एपिसोडमध्ये मी त्याच्या संदर्भातले प्रश्न विचारले होते सरांना. आज सर आपल्याला सांगणार आहेत की व्हॅक्यूम इरेक्शन डिव्हाइस हे कोणी वापरू नये याबद्दल. कारण ते पण माहिती पाहिजे आपल्याला, कारण सगळ्यांनीच सगळ्या गोष्टी वापरल्या तर नाही चालत. प्रत्येकाच्या शरीरानुसार, रचनेनुसार वेगळ्या गोष्टी असतात. तर याचा वापर काय आहे हे सर सांगणार आहेत ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत.
विश्रांतीनंतर सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबतच्या कार्यक्रमाच्या पुढच्या आणि अंतिम भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. खरं तर डॉक्टर आपल्याला खूप महत्त्वाच्या विषयावरती सांगणार आहेत. सर, जसं मी मगाशी म्हटलं की आपण व्हॅक्यूम इरेक्शन डिव्हाइस बद्दल बोलताय, पण बाकी तुम्ही सगळं सांगितलं, पण आता हे कोणी वापरू नये हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. त्याबद्दल काय सांगताय? म्हणजे ड्रायव्हिंग छान आलं तर कुठं ब्रेक द्यायचं हे कळलं पाहिजे. बरोबर. प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन आहेत. काही जणांना काय होतं, आता जसं या मुलाने प्रश्न विचारला ना, नेहमीच कठोरता येते आणि खाली जात नाही. एक प्रायपिझम नावाची कंडिशन आहे. काही जण इंटरमिटंट इरेक्शन होत राहतात. मग अशा केसमध्ये हे इरेक्शन डिव्हाइस वापरायचं नाही. ज्याला ब्लिडिंग डिसऑर्डर आहे, काही जणांना बेंड पेनिस असतं, वाकडेपणा, अशा बेंड पेनिसला जर तुम्ही वरून व्हॅक्यूम टाकलं, फ्रॅक्चर व्हायचे चान्सेस आहेत. ब्लिडिंग टेंडन्सी असणारे, त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा डिसीज असणारे, स्किन डिसीज आहेत, बॅलेनायटिस आहे, इन्फेक्शन आहे, त्या डायबिटीसमध्ये लिंगावर क्रॅक्स आहेत, अशा केसेसमध्ये हे वापरायचं नसतं. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याला ट्रीटमेंट देऊन कसं वापरायचं ते तज्ज्ञ सांगू शकतात. नक्कीच या ठिकाणी. सर, कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये त्यामुळे क्विज हा खूप महत्त्वाचा सेगमेंट आपला. काय सांग? आवडता सेगमेंट. नक्कीच. उन्मेष राठोड, चाळीसगावचे, मागच्या वेळेसचे विजेते आपल्या सेंटरला आले, गिफ्ट घेतलं, प्रोटीन घेतलं, पुस्तक घेतलं, आनंद व्यक्त केला आणि आपल्या मित्रांसाठी देखील पुस्तक घेऊन गेले. आणि असाच फोटो तुमचा देखील यायचा असेल तर चिठ्ठी काढायला गेले. नक्कीच. बघूया आजचा कोण विजेता आहे. आणि आता आपण प्रोटीन देखील त्यांना द्यायला सुरू केलेलं आहे. छान. आता आपण गेलो साताऱ्याला. अभय झांजुर्णे यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी, तर व्हॅक्यूम इरेक्शन डिव्हाइस वापरताना काय काळजी घेतली पाहिजे. छान उत्तर दिलेलं आहे त्यांनी की जे रिंग मागं टाकतो आपण, ते रिंग 30 मिनिटापेक्षा जास्त वापरायची नसते, कारण त्यामुळे त्या ठिकाणी काही कॉम्प्लिकेशन, ब्रुझिंग होऊ शकतात किंवा प्रायपिझम होऊ शकतं. आणि असंच उत्तर द्यायचं असेल तर त्यांना प्रश्न विचारायला लागेल. नक्कीच. तर हे व्हॅक्यूम इरेक्शन डिव्हाइस हे कोणी वापरायचं नसतं. तर ज्या केसेसमध्ये हे उत्तर द्यायचे, तुम्हाला पूर्ण शो पाहायचा मिस झाला असेल तर साम TV सुखी जीवनाचा मंत्र टाईप जरी केलं तर तुम्हाला पाहता येईल. या ठिकाणी तुम्ही छायाचित्रात पाहताय मीनाक्षी ब्युटी पार्लर. या सेंटरचं उद्घाटन कालच नुकतंच झालं. या ठिकाणी सर्व मान्यवर सुमित जे आहेत, मोहित आहेत, श्वेता आहेत, त्रिवेदी हे सर्व उपस्थित होते. अनिता जाधव ह्या फेमस ब्युटिशियन या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होत्या. व या पार्लरच्या प्रोप्रायटर मीनाक्षी घनश्यामजी सोनी यांनी हा नवीन उपक्रम, नवीन ब्युटी पार्लर सुरू केलेला आहे. त्याबद्दल त्यांना मनापासून हार्दिक अभिनंदन. आणि या सुखी जीवनाच्या मंत्रामध्ये सर्वांचं ब्युटी, सर्वांचं सौंदर्य वाढून हा मंत्र पुढे नेण्यासाठी हातभार लावावा व सर्व त्या ठिकाणी जनतेला त्याचा लाभ मिळावा, एवढीच त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि आणखी काही सांगायचं असेल सांगू शकता तुम्ही. नक्कीच. खूप छान असं मार्गदर्शन नेहमीप्रमाणे आजच्याही भागामध्ये सरांनी केलेलं आहेच. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गेल्या मागामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की खारघरचं जे मेडिकव्हर नावाचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आता सरांची नवीन सेंटर सुरू झालेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही सरांना भेटू शकता. सरांची अपॉइंटमेंट जर तुम्हाला घ्यायची असेल तर www.andrologistvijaydahifale.com या वेबसाईटवरती, जी वेबसाईट आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसते, या वेबसाईटवरती तुम्ही जा. त्या ठिकाणी तुम्ही सरांची अपॉइंटमेंट बुक करू शकता. महाराष्ट्रातली सरांची वेगवेगळ्या ठिकाणी जी सेंटर्स आहेत त्या सेंटर्सवरती कुठलंही तुमचं नियर बाय सेंटर असेल तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि तुमच्या कुठल्याही समस्येसाठी तुम्ही सरांचं समाधानकारक मार्गदर्शन घेऊ शकता, उपचार देखील घेऊ शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगितलीत त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. पुढच्या शुक्रवारी रात्री 11 वाजता पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.